परभणी येथील पूर्णा शहरातील रिपाईचे ज्येष्ठ कार्यकर्ते यादवराव भोरे यांचे नुकतेच निधन झाले होते। त्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आले असता परभणी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। यावेळी महाराष्ट्र राज्य संघटक DN दाभाळे, रिपाई कवाडेचे जिल्हा अध्यक्ष अरुण गायकवाड, शहराध्यक्ष भगवान कांबळे, कैलाश दाभाडे, शेषराव नंद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मागासवर्गीयांचा निधी दुसऱ्या डिपार्टमेंटला वळवू नये अशी भूमिका माझ्या पक्षाची आहे। अनेक वेळेला काही अडचण आल्यामुळं या खात्याचा निधी त्या खात्याकडे वळवला जातो, पण तो जर एकतर मागासवर्गीयांचा वळवूच नाही आणि वळवला तर तो पुन्हा आम्हाला मिळाला पाहिजे, आम्हाला म्हणजे तो आमच्या त्या डिपार्टमेंटला मिळाला पाहिजे। तर काही आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा कायदा आहे की शेड्यूल ट्राईबचा निधी कुठे वळवू जाता कामा नाही। तो यावर्षी शिल्लक राहिला तरी तो पुढच्या वर्षी वापरण्याची संधी त्या ठिकाणी त्या कायद्यात आहे। तसा कायदा करण्याच्या संबंधात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि पुन्हा या निधी भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीने जे केंद्राला यादी पाठवली राज्यसभेची, त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे आणि प्रामुख्यानं तुमचं नाव निश्चितच आहे असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्षाचं। माझं नाव निश्चित आहे हे मला अगोदरपासून माहिती आहे। माझ्या नावाबद्दल काय वादाचा विषय नाही, 3 लोक पण असा विषय